स्त्री भ्रूण हत्या यह विषय समाज की मानसिकता में फैली विकृतता को दर्शाती है, जहां घर का घरेलूपन बनाने वाली माता, अपने परिवार की जिम्मेदारी उठाने वाली पत्नी और कल का भविष्य बनने वाली लड़की के अस्तित्व की ही लड़ाई उसे लड़ने पड़ रही है। जहां रामशेठ ठाकुर विकास मंडल और पनवेल मैराथन कमेटी की ओर से पहली बार खारघर में आयोजित इस मैराथन के माध्यम से स्त्री भ्रूण हत्या के खिलाफ जनजागृति पर संदेश दिया गया, जहां पूरे खारघर वासी और पनवेलकरों ने इसमें सहभागी होकर उसके आयोजन की सफलता सामने लाई, जिसमें करीब 9000 से अधिक स्पर्धक इस मैराथन में सहभागी हुए, जिसमें युवा, महिला और ज्येष्ठ नागरिकों का सहभाग काफी अभूतपूर्व था। इसी दौरान मैराथन का उद्घाटन यातायात विभाग के उपायुक्त विजय पाटिल के हाथों किया गया, जहां इस मौके पर पनवेल के नायब तहसीलदार सुहास खामकर, विधायक प्रशांत ठाकुर, पूर्व सांसद रामशेठ ठाकुर भी मौजूद थे। जहां यह प्रतियोगिता में सहभागी प्रतियोगिताओं को देखते हुए उसकी सफलता को एक ऊंचाई पर लेकर जाने की बात विधायक प्रशांत ठाकुर ने कही। मला सर्व खारघर वासियांचे, पनवेल तालुक्यातल्या सर्व रहिवाशांचे मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत की या स्पर्धेला अतिशय भरभरून प्रतिसाद दिला। स्पर्धक रूपानं, प्रेक्षक रूपानं चेअरअप करण्यासाठी ही सारी मंडळी आज रस्त्यावरती उतरली। संपूर्ण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं आपण स्वतःचं जीवन धकाधकीचं बनवून ठेवलंय, त्या प्रमाणामध्ये व्यायामाविषयी आपल्या मनामध्ये उत्साह नसतो आणि त्यामुळे दरवर्षी आम्ही या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करत असतो। दरवर्षी एक सामाजिक उद्देश घेऊन आम्ही काम करतो आणि त्याप्रमाणे यावेळेला स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधामध्ये एक धाव या हे उद्देश घोषवाक्य घेऊन या ठिकाणी हे स्पर्धक धावलेले आहेत। मला वाटतं की इतक्या घराघरांमध्ये हा जो बॅच जाणार आहे, हा बॅच जात असताना स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधामध्ये इतकी सगळी मुलं एकत्र येत आहेत, इतकी सगळे या ठिकाणी मंडळी एकत्र येत आहेत, हा खरोखर आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। तो पूर्व सांसद रामशेठ ठाकुर ने प्रतियोगिता को मिला प्रतिसाद काफी विलक्षण है, जहां चुनाव के मद्देनजर इसे खारघर में आयोजन किए जाने के आरोपों का उन्होंने इनकार किया। 100% आमच्या मनातली संकल्पना पूर्ण झालेली आहे। रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल मॅरेथॉन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एक धाव स्त्री भ्रूण हत्येविरोधात अशा प्रकारचे स्लोगन घेऊन खारघर मॅरेथॉन 2013 आयोजित करण्यात आली होती। अपेक्षेप्रमाणे आम्हाला 5 ते 6000 स्पर्धक यात उतरतील असं वाटलं होतं, परंतु प्रत्यक्ष 8200, 300, 8000 पेक्षाही जास्त स्पर्धक याच्यामध्ये उतरले आणि त्याच्यामुळं ही स्पर्धा जी आहे स्त्री भ्रूण हत्ये विरोधात जागृती व्हावी आणि त्या दृष्टीनं महिलांच्या बद्दलचा जो पुरुषी आचार विचार जो आहे तर त्याला एक वेगळं चांगल्या रीतीनं वळण मिळावं अशा प्रकारचा आमचा उद्देश होता। आम्ही काही साधू नाही, संत नाही। राजकीय इच्छा असणं, राजकीय फायदा उचलणं हे प्रत्येक राजकीय पार्टीच्या नेत्याचं, कार्यकर्त्याचा उद्देश असतो, पण फक्त राजकारण म्हणून हे न करताना समाजकारण करायचं, त्यातून राजकीय फायदा मिळाला तर कोणी काही फेकून देणार नाही आहे। उद्या आम्ही इतकी मेहनत घेतो, आमचे कार्यकर्ते मेहनत घेतात, सर्व एकत्र येतात आणि ह्या एकत्र येण्याचा, काम करण्याचा बाकी नागरिक आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये ते सहजगत्या जाऊ शकतं, दिसू शकतं। इस समय योगेश सरदेसाई ने खुले गट में प्रथम पुरस्कार, प्रकाश दसाड़े ने द्वितीय, तो कमला भगत ने तृतीय पुरस्कार जीता। तो महिलाओं के खुले गट में ललिता बाबर प्रथम, नीलम राजपूत द्वितीय और माला पाटिल ने तृतीय पारितोषिक जीता। तो 60 वर्ष विभाग में प्रभावती कदम ने, तो पुरुष विभाग में तृतीय पुरस्कार मारुति कदम ने पुरस्कार जीता। मी 8 किलोमीटर पूर्ण स्पर्धा केलेली आहे। मी खारघर मॅरेथॉन 2013 प्रशांत ठाकूर यांचे मी स्वागत करत आहे की खारघर मॅरेथॉनमध्ये मला पहिला सहभाग मिळाला व अजून महिलांनी सहभाग घ्यावा, खारघर मॅरेथॉनमध्ये अजून महिलांनी सहभाग घ्यावा। व ओपनमध्ये 21 किलोमीटर धावलेलं आहे। मी 1 तास 10 मिनिटात 21 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे। माझं सध्या नॅशनल सिलेक्शन झालेलं आहे क्रॉस कंट्रीसाठी आणि त्याचीच तयारी चाललेली आहे। त्याचबरोबर मी आता 21 किलोमीटर वगैरे याची प्रॅक्टिस चालू आहे माझी आणि मी आता इथं 1 तास 10 मिनिटात फर्स्ट केलेलं आहे। पण मी म्हणतो की अशी मॅरेथॉन खरोखरच रामशेठ ठाकूर जे आपले मॅरेथॉन ठेवतात, अशी ही आपल्या रायगड जिल्ह्यात या मुंबई जिल्ह्यात मॅरेथॉन होणं जरुरी आहे आणि त्याला पूर्ण सपोर्ट मिळतं।
पुढे जाणाऱ्या प्लेअरला थोडी मदत मिळते. त्या कारणानं मुली ह्या आजकाल मुलांपेक्षा आम्ही सर्वात चांगलं सांगतो. आणि माझ्या तिन्ही मुलीत आणि एकच मुलगा आहे, पण सर्व माझं श्रेय माझ्या मुलीला देतो. आज मुलीनं माझ्या पुऱ्या इंडियामध्ये इंटरनॅशनलमध्ये तिनं माझ्या मुलीनं नाव काढलं आहे. तर मुलीचं खरोखरच मुलापेक्षा मुलीला श्रेष्ठ हे मानलं पाहिजे आणि ही हत्या आपण रोखली पाहिजे. कैमरामैन संदीप भगत के साथ सोनल नलावड़े की रिपोर्ट।